आपण मला एक सांगू, सरकार कोणती बी आहे हो फक्त आश्वासन देते. बरोबर हा एको त्या आपण काय बोलणं चाहतो, तुमला काय वाटते उंकुमा मतभेद सुरू हा काय करीच पाहिजे? ओ टाइम मा आपला समाज का लगेच लोकमान लागत होता ना, समोर बी असा चळवळ आणि आंदोलन हो हो ओकुमा आपलं समाजनं काय रूपरेषा तयार करीच पाहिजे? पण मी कभी भी फ्रंट साइड में आए नहीं, सक्सेस नहीं भय हो, म्हणजे उनको उपोषण बसणं सक्सेस नहीं भय. मला असे वाटते की 70% वाला जो गरीब को पुरे हा वो जास्त श्रेष्ठ एकासाठी की वो गरीब परिवार महा परिस्थिती अशी होती का फॉर्म भरण्यासाठी भी पैसा राहत नव्हता, विनकाम करे को बाद में भी पैसा राहत नव्हता. अब आकाशला कोणी सामने नहीं करणे, पण ह्योच आकाश ब्राह्मण मा राहतो. आकाश पहा किती सुंदर नाटक रचना करते, तो किती जबरदस्त नाटक रचना केली त्यांनी, किती चांगले नाटक बसवली आहे. मला सांगतो म्हणजे या आता आपस में चर्चा करत एखादी पेपर मग कटिंग जेवर ठेवते सांगते बा आकाशचं मोठं आल्यावर पेपर. हॅलो, जय आदिम, नमस्कार. आदिम रंगभूमि व सांस्कृतिक प्रतिष्ठान में मी आकाश पौडीकर आपलो हार्दिक स्वागत करतो. आज कार्यक्रम को पहलो एपिसोड. कार्यक्रम को नाव हा हलवा पॉडकास्ट. भाषा आपली, लोकमान भी आपलाच. तर आज आपलो कार्यक्रम को पहिलो एपिसोड साठी जो व्यक्ती हाजीर हा वह म्हणजे आदिवासी हलवा समाज विकास संस्था को सचिव माननीय श्री भास्कर चिटगरे साहेब. जय आदिम साहेब. जय आदिम. आदिम रंगभूमि व सांस्कृतिक प्रतिष्ठान को युवा अमृत स्टुडिओ में आपलं स्वागत हा. धन्यवाद, आभार. आकाश, मी तुला पहिलो प्रश्न विचारतो न्यो की एवढं तुमरो कार्यक्रम चालू आहे यो एपिसोड मा पहिलोच एपिसोड मा मला आमंत्रित करबो को कारण काय? साहेब खरं सांगू तो 15 साल को यो मोरो नाट्य क्षेत्र को अनुभव मा तुम्ही आणि तुमरी संस्था या एकमेव संस्था हा जिन्न मला कमर्शियल नाटक साठी बोलावणं मायो, आणि वो नाटक को नाव होतो ठप्पा. आपलं खूप खूप धन्यवाद साहेब. तुम्ही जो ठप्पा नाटक करे संस्था को 25वां रौप्य महोत्सव वर्ष को निमित्त ने आणि आमरी ज्या कल्पना होती वा कल्पना को आधार वा धरके ना तुम्ही वा नाटक प्रस्तुत करे आणि समाज में एक चांगलो मेसेज दे की आकाश पोनीकर यो डायरेक्टर लेवल वर तू चांगलो प्रकारनं नाटक प्रस्तुत करू शकते. ओगसाठी आमरी संस्था कुदीला आणि मी स्वतः तुम्हाला खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि समोर सुद्धा आम्हाला असे सपोर्ट करो अशी अपेक्षा ठेवतो. नक्कीच साहेब, तुमरो खूप खूप धन्यवाद. एकोस साठी यो कार्यक्रम में पहिलो एपिसोड साठी तुमला यो मान. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, आभार. हो, अब मी तुम्हाला एक पहिलो प्रश्न विचारतो साहेब. आपलं लहानपण कमा आणि कोणत्या परिस्थिती मध्ये गयो? मोरो लहानपण मंगळवारी मा गया. मंगळवारी आणि लहानपणमा आमरो परिवार वरतू ज्या परिस्थिती होती वा कुपोषित परिस्थिती होती. म्हणजे मोरा आजी आजोबा नव्हता, आई वडीलच होता आणि फार अत्यंत गरीब परिस्थिती होती. ओकोमुळे आमरा जे नातेवाईक हा वो मोर आई वडीलला सपोर्ट करत नव्हता आणि बलकेना आमला ज्याला काय बोलतात वेट बिगार सरीको आमला यांकोनोमा वांकोनोमा सांग असे किरायनं जाणं पडत होतो. आणि अशा परिस्थितीमा मोरो वडील की प्रकृती जवळपास मोरो जन्म भय को 6-7 महीना को बाद में 20 मार्च 1960 को जन्म हा मोरो ओको 6-7 महीना को बाद में अशी परिस्थिती निर्माण भई की मोरो वडीलला कंटिन्यू एक एक बीमारी न घेरत गए. दुरुस्तों को दुसरी बीमारी, तीसरी बीमारी, असे जवळपास 11-12 वर्ष चले. आणि असे 11-12 वर्ष को एकोमा आमरी परिस्थिती एकदम कोलमट गई. हमरा भांडा बिगब लागे हमरो आई वडीलला, घर का मोज मजुरी करव लागे आणि नाही करवो का वही भी धंदा करव लागे पोटसाठी. आणि जब मी मग अशा परिस्थितीमा मी मोरो वडीलला मला शिकईस, शाळाમાં टाकीस, उनला थोडंसं चांगलं लोकमान की संगत लागी. तर अशा परिस्थितीमध्ये मला उनला प्रोत्साहन भेटे का नाही पोऱ्याला शिकव. तेव्हा प्रेरणाने मोरो आई वडील दोन्ही जे हा वय सगळं अंगठा बांधतात. उनला काही
शिक्षण को ज्ञान नहीं. हम्म. तर अशा परिस्थितीમાં चौथो वर्ग मी कसे कसे पास हुए. हम्म. चौथो वर्ग को बादમાં थोडस मला सूद आई हम्म. आणि आम्ही एक असे करता करता आम्ही गरवा मैदान येणं ठिकाणा राहायला गए. हम्म. ओमा गोवारी समाज की एक बाई रहत होती. हम्म. म्हातारी, थोडीशी म्हातारी म्हणजे 50-55 वर्ष की रहवा. हो. ओला एक पोऱ्या बी होतो. हो. तर वा एक एसटी कॅन्टीનમાં स्वयंपाक करवल जात होती. हम्म. तर मोरो मनमा आयो का मी 2 महिना की सुटीમાં काय करू. बरोबर. अज्या परिस्थिती खराब हा. हो. तर अशी परिस्थितीમાં मी ओला बोले आजी हम्म. मोरसाठी काही काम रह तो सांग. हो. तो ओनं मालकला विचारीस एसटी कॅन्टीन हरिहर मंदिर हा. एसटी स्टँड आलो हो. हा हा. ओमा सांग पहिले कॅन्टीन होती. ओनं कॅन्टीનમાં विचारीस वरतो दुसरं रोजावर सांगेस हम्म. भास्कर तू काम तुला ती येत नाही काही पण तिथं कब्बश्या प्लेटा वगैरे धुशील का. हा. मी म्हटलं हो धुईल ना. तर मला 40 रुपया महिन्यानं ओनं नोकरीला लागायची समोर. म्हणजे तुम्ही लहानपणापासून हा. तुम्ही काम करता. 10 साल. हा. आणि मी 1.5 महिना काम करे हो. आणि मला मोरी तब्येत खराब हुई आणि मग वो सोडे. हम्म. वो सोडेवर तो शाळा सुरू हुई. पुस्तक पाटी का पैसा जे भी 2 महिना की सुटीમાં भेट्या हम्म. वो मग आपलो सेकंड हँड पुस्तक हा. नोटबुक वगैरे असे लेकिन आपलो 5વો વર્ગમાં हा. बरोबर आपण विनायकराव देशमुख हायस्कूल लखडगंजમાં नाव टाकतीस. हम्म. ओकर अंतर मग खाली बसबो को नाही. हो. सकाळी की शाळा राहत होती 7:30 वाजता. हो. उन्हा वेळेस जेको घर मी राहत होतो हो. जेंको राहत होतो वय बी आमरोज कुडका होता हो. आणि उनला लेकरूवार नाही होता. हो. तर ओकानं मोरो लाड जास्त होतो. हा. तर मग हे पहिले तोच विकत होता. मला आठवत नाही. हो. हो. मला आठवते मी झोपडपट्टीમાં जाय की ना तोच बलकीना ओरडत होता. हो. कोणी ओरडत टोपलीमा सामने हा. लटकाय की ना. टोपलीમાં बल किंवा थैलीમાં बल. हा. हा. तर मग मी थोडस पैसा लेके ना हम्म. बेकरी को दुकाનમાં जाय के ना हो. संध्याकाळी आण के ना सकाळी 5:30 वाजता उठ के ना हो. बीक के ना 6:30 वाजता आवो को आंग पाय धवो को आणि शाळाમાં जावो को. हो. वनज परेडમાં मोरी आई जहा हो. ओला एक भंडारा रोड वरतू आपलं सारडा कंपनी होती हो सांग. हो. रेशम कारखाना हम्म. जे को मग केकती बनत होती. केकती को कारखाना जेला आपलो हलवा समाज को विनकरी को धंदामा हो. बॉर्डरमा यूज करत होता. हो. केकती बोलते ओला याला आपण जरी बी बोलतात जरी. पण वो केकती वा जरी अलग हा. हो. तो ओमा सांगवा लागी 1 रुपया रोजनी. तर सकाळी ओला 7:30 वाजता जावं होत होतं. हो. 3:30 वाजता सुटी होताला. हो. तर ओना वेळेस वो को स्वयंपाक बी धडको होत नव्हतो काही हो. करत नव्हतो. हो. तर ओनही परिस्थितीमा ओथला आय वरतू आईला जेवढं होते तेवढं करबला सांगू को बाकी को मी करून आणि वो को तयार करके ना डबा पोचाय के ना शाळामध्ये जातो. हम्म. घर स्वयंपाक जो बाचे कुचे आवो हो. आणि फार वाईट जास्त ओको बरं तू बोलणं बरोबर नसे हम्म. कारण की वो येणे एपिसोडમાં सगळं दिख जा. तर एकदमच वाईट परिस्थितीला हा. मी लगेच काम करे वो जास्त ओको लोकांना काही वाटत का काहीतरी अतिशयोक्ती सांगते बरोबर. का ओकोमुळे वो सांगणं मला योग्य वाटत नाही. नाही काही हरकत नाही सांगू शकतो तुम्ही. कारण की मी फुकट को भूसा न फुकट की काडी भी बेच के ना आने घर. हा. हा. शाळा सुटेवर तू हम्म. उमा सांगा लकडगंज एरियाમાં शाळा होती. हो. का शाळा सुटेवर तू बसता ठेवो को आणि वय आरा मशीन वाला बाहेर वो कच्चो मटेरियल निघत होता भूसा काडी वगैरे वो हा. फेकत होता. हा. तो उचल के ना तो वो को उपयोग करत होता. अच्छा. आणि आईला वेळ मिळत नव्हतो. घर गोबरना सरावणं पासला हा. भांडा धुवणं पासलं पाणी भरून सगळं काम करेन मी. हा. सगळं काम करेन मी. आणि वो को नंतर 5वीमा पास हुए 5वी को बादमा हो. मग 2 महिना आणखीन काय करबो को. हो. 2 महिना को पिरियडमा मी फक्त तोसच भिगे आणि मग हळूहळू मागठा कुदी वडवला चालू करे मी. हम्म. मोरो वडील मोरो मागठामा बसबो को नाही मला तुला मागठा शिकवबो को नसे नसे. या उनकी धारणा होती. हा. काही हो जा तुला
विणकाम शिकवून नाही मी. हा तरी पण मी थोडस जबरदस्तीनं 7वा 8वा वर्गामा हा गए जबरदस्तीनं आपलं वो गए अज्जा वज्जा हा. आपलं बसबो को हा जेवढं भय म्हणजे आम्हाला सांग नाही समजत हम्म. धागा तुटताट भया की आपलं उडके ना उचला यावर तू बरोबर मला समजत होतो हा. थोडस बरोबर तो गरम बी होत होतो. तर अशा परिस्थितीमा असे करता करता मी 9व वर्गापर्यंत मागच्या पूर्ण शिकले हा आणि 10व वर्गमा मोर वडील अज्जा वज्जा गए हा. का मी जवळपास पावक पातळ आपली बिन लेत होतो. हा असे करत करत मी मग 10वा वर्ग पास भय 11वी नाव टाके हा 11 आम्ही भाड्यानंच राहत होतो. हा 11वी नाव टाके वर तुम्ही मी कॉलेज मध्ये हा विनय आपलं व्हीएमई कॉलेज मध्ये नाव टाकेस हा वो बाद में नाव टाके को बाद में मी दुसरं कोणती बिन मला गए हा मी घर नाही बिने मग हा कारण मी यमा बिनून बोले हा. तेव्हा काहीच फायदा नसे. बरोबर आहे. वडील गए तर मी बिनून हा का हा पण मटेरियल तेवढंच निघणारा. हा तर मी दुसरं कोणी एक आमरो ओळखी को होतो हा बस्ती माच वो कोणी 3-4 मागठा होता. हा मी मला काका काका बोलतो होतो काका मी कॉलेजला आजातून हा हा सकाळी मी बिनून 11 वाजता की कॉलेज आ हा. 11 ते 3-4 करून जेवढे पिरियड जेवढा म्हणजे तुमरो जो गरीबी आणि लहानपणी को जो जीवन होतो वय को 10 वर्ष फर्स्ट लेक तर तर मी रिझर्व्ह बँक मा लागे भरतो मी काम करत होतो. म्हणजे तुमरो जो लहानपण हा. होतं वो खूप कठीण गरीबी आणि नाजूक परिस्थिती बिलकुल बिलकुल सत्य परिस्थिती आहे. खूप म्हणजे धाडस को काम तुम्ही ना करावं लहानपणापासले. या यो जो तुम्ही वातावरण तुम्ही झेल्या हे खूप कमी लोकांना झेलीसा या गोष्ट मी समजतून या गोष्ट मोरबऱ्या बी भीती या मी पण 4th-5वी वर्ग बसले काम करायला लागेल सोनं चांदी को दुकान में ज्वेलरी को दुकान में काज पोच बदला जातो. या परिस्थिती मी झेले बोल के ना तुम्हारी गोष्ट मी समझू शकतो. मी वो को बाद में हा रिक्शा भी चलायो हा ठेला भी ढकलायो अच्छा. चाय टपरी वर तू भी काम करे हा हा क्या होलसेल मार्केट में साड़ी की दुकान में भी काम हा हा या सगळं अनुभव मला बी हा कारण की आणि भोको बाद में नौकरी लागे वर तू हा. घर मागता होतो हा तो सकाळी उठके ना अर्धी पातळ बिनके ना ऑफिस मध्ये जात होतो अच्छा अच्छा आणि ओथल आहे वर तू भी पुन्हा बिनत होतो. बघा तुम्ही वो काळमा करे को बाद में भी आमरो जेव्हा नवीन पिढी को जेव्हा काळ आहे हो वो हा. काळ मा भी मी ना तुमरी सारखी परिस्थिती झेले हो. आज भी परिस्थिती हा हा समाज हा की हा अब भी हा आबा भी हा असं नाही का नाही आहे म्हणजे हा, ना हा. हा पण काही विशिष्ट भागमा गरीब वस्तीमा आपलो जो एरिया हा आपला समाज का जे पण सांग पण हा. एकोमा आज तुम्हाला संधी आहे. आज कोणा संधी काळमा संधी नाही होती. नाही होती आज रोजगार की संधी आहे. हा. फक्त एवढंच हा की तुम्हारी अपेक्षा रहा 10,000 रुपये हा. तर 5-6 हजार रुपये में काम करव की तुम्हारी हिम्मत रहा हा. तर तुम्ही सुरुवात करू शकता. करू शकतो हा. वो टाइम मान्य हा. होतो. बोनो टाइम मा काहीच नाही होत. पर्यायच नव्हता. पर्यायच नव्हतं. पर्यायच नव्हता बरोबर आहे. आज पर्याय हा. हा उपाशी कोणी मरवू शकत नाही. बरोबर फक्त उपाशी मरते तुमचं शौकमुळे. शौक तुम्हाला शौक जास्त ज्या- राहत ज्या- तुम्ही ज्या शौक- कमाई 50,000 रो का 1 लाख रो काही काही पुरणार नाही पुरणार नाही. काही अर्थ राहणार नाही होला. ठीक आहे खूप चांगलं उत्तर दे तुम्ही तुमरो लहानपण को परिस्थिती को बारामा. आपण तुम्ही सांगो की आपलं एज्युकेशन कोणतं परिस्थिती मध्ये एज्युकेशन तर गरीब परिस्थितीमध्ये भया हा आणि मी स्कॉलरशिप पण लिहून हो का हा एज्युकेशन करता करताच हो मी जसे 12वी भय हो तसेच मी नोकरी को प्रयत्न चालू करेन. हो आणि नोकरी मला पहिलं चेकपासलं मला यश मिळणं चालू आहे. जवळपास मी 5 का 6 ठिकाणं हा क्वालिफाय भय म्हणजे पास भय. हो पहिलो सुरुवात जो हा वा रिझर्व्ह बँक पासला सुरुवात भाई. हो पहिलो फॉर्म भरबो को योग जो आहे रिझर्व्ह बँक मध्ये आहे सुरुवात. हम्म. वो नंतर डिफेन्समा रेल्वेमा बँकिंग सेक्टरमा आणि स्टाफ सिलेक्शन हम्म. आणि एक भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हम्म. असे विविध ठिकाणी मी फॉर्म भरत होतो. आणि मला परिस्थिती अशी होती का फॉर्म भरण्यासाठी बी पैसा राहत नव्हता. हा विणकाम करे को बाद में भी पैसा राहत नव्हता. हम्म. तर मला एक मित्र भेटे उन्हा मित्रानं मला थोडी सलाह दीस हो
टायपिंग वगैरे चालू होती मोरी हम्म. सोबत सोबत म्हणजे सगळं करत होतो मी, पण पैसा जॉन नाही राहत होता. हो. फॉर्म भरवायला पैसा नाही, एम्प्लॉयमेंट न्यूज लिहायला पैसा नाही. हम्म. तो मला सलाह सांगीस, रामदास पेठમાં एम्प्लॉयमेंट ऑफिस आहे होतो. हम्म. रामदास पेठ हम्म. सोमलवार हाईस्कूल को सामने. हम्म. उमा जाबो को दर आठवड्याમાં मंगळवार किंवा बुधवार, हम्म. लेट भय तर बुधवार, हम्म. मंगळवार को मंगळवारला एम्प्लॉयमेंट न्यूज आवते. हा. हो सांग. हा. पुन्हा एम्प्लॉयमेंट न्यूजમાં ॲडव्हर्टाईज देखबो की आणि फॉर्म भरबो को. हम्म. व फॉर्म भरबो को बरीच तुम्हालाही पैसा पाहिजे. हो. लिफाफा लागे तर पोस्ट लागे. हो. 25-30 पैसा 25 पैसा को एम्प्लॉयमेंट न्यूज होतो. हो. आपण लगेच महाग हा. हम्म. व 25 पैसा भी मला भेटत नाही होता. हो. मग सांग जानो सायकलनं जावो को. आणि मी टायपिंग को शिकतच होतो. हो. मला सांग फॉर्मॅट पण राहत होतो, कॉमन फॉर्मॅट. हो. तो कॉमन फॉर्मॅट आपलं दरवेळेस खतम होत आहे का 10-15 टाईप करके होणं वेळेस अशा काही फॉर्म वगैरे भेटत नाही होत. नाही होता. आणि मार्कशीट आणि लिव्हिंग सर्टिफिकेट, हो. कास्ट सर्टिफिकेट ये रेडीमेड फॉर्मेट भेटत होता. हा. वह मी टाइप वो भी नहीं लेत होतो. मी आपलं जे वो एक फॉर्मेट लिहिले होतो एकदा, हो. आणि ओको भरतुला आपलं बनावो को फॉर्मेट हो. आपलं मेहनतनं, आणि वो सगळा डॉक्युमेंट्स असे फोटो वगैरे असे हा. दर आठवड्याला जावो को. हो. 3-4 फॉर्म भर के ना आप दर आठवड्याला जावो को फ्री मा. हा. एक पैसा नाही, पोस्टेज चार्जेस नाही, लिफाफा नाही, काही नाही. हम्म. फक्त यो दे देवो को, फॉर्म दे देवो को, हा. आणि ओमा दे के ना आ जावो को. म्हणजे वयच लिफाफा वगैरे टाके ना पठत होतं. हा. ते असे करता 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 रिझर्व्ह बँकમાં इंटरव्ह्यू दे. हो. इंटरव्ह्यू दे वर तो मोर सिलेक्शन हुए. सिलेक्शन हुए वर तो वेटिंग लिस्टમાં नाव आहे. हा. लेटर बाकायदा आहे मला. हम्म. आणि 3 वर्षपर्यंत मोर जॉईनिंग थांबलो होतो. थांबलो. हळूहळू होत होतो रिक्रुटमेंट. हा. मग मी नौकी आशा सोड दे. सोड दे. बाकी ठिकाणी बी वाच परिस्थिती इंटरव्ह्यू हा. देवो को. हा. एकदा असे वय आहे की दिल्लीला डिफेन्स डिपार्टमेंटમાં हा. मेडिकल को इंटरव्ह्यू दे. हा. तुम्हाला सांगायची रिझल्ट बी भेटे हम्म. का एक 4-5 दिवसात तुम्हाला जॉईनिंग को आम्ही लेटर दे दे. पण हो. एवढ्या लोक सिलेक्ट व्या. आणि ओना वेळेस आंदोलन बी चलत होतो. हो. दोटे ओना वेळेस होतो. हा. नोटे. तो आंदोलन को असर असे होय हम्म. का जेवढी बी इंटरव्ह्यू हा. स्टॉप कर दो, हा. कॅन्सल कर दो, असे आदेश सेंट्रल गव्हर्नमेंट को दिले आंदोलनमुळे. किंवा हे कास्टला लेबो कोणी आपण जसे चल रहे तसेच तपासलं चालू आहो. तर व आम्ही मग परत ऐकून म्हणून सांगीस का असे लेटर आहे, हा. जेव्हा बी क्लिअर होई जा तेव्हा आम्ही तुम्हाला बोलावं. हो. असे 2-3 ठिकाणं भय. हो. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमा बी तसेच भय मुंबईमा. हा. मग मी पण कंटाळ गए, किती इंटरव्ह्यू देवन पास होतं पण कामाक आपल्याला अजूनपर्यंत जॉईनिंग आवत नाही. बरोबर आहे. मग आम्हाला कामाक जावो को नाही. हो. मग नागपूर सेंटर जेनं बी नोकरीसाठी रह हो. वहाँ वो फॉर्म भरबो को असे. हो. तर मग तितको माच एम्प्लॉयमेंट स्टाफ सिलेक्शन को जागा निकली. हो. वो फॉर्म भरे. हो. वो पहिलंच रिटर्न टेस्टમાં बी पास हुए. हो. मग रिटर्न टेस्टમાં पास हुए तुम्हाला टायपिंग टेस्ट को आहे हो. वो अभी टेस्ट दे. ओना वेळेस मी कपडा की दुकानमा श्रीनाथ साडी सेंटरमा होलसेल मार्केटમાં नोकरी करतो. गांधीबागમાં ना. गांधीबागમાં हा. होलसेल मार्केट अंदरमा. हो. हो. वहाँ एक मराठा समाज को डॉक्टर तो देशमुख. हो. अब मला वो गुजराती की दुकान आणि मराठा की म्हणजे पार्टनरशिपમાં होती. हो. मला गुजराती न ठीस. हो. एक कोणी को ओळखी ना, मग दिवाणजी होतो को ओळखी ना, आपलं समाज को दिवाणजी होतो हो. खापेकर कोणतरी. हो. अब मी मोरी बी कंडिशन होतो मी हो. की मी कॉलेजला आऊन हो. मी सकाळी आवणार नाही. मी हा. 12 वाजता आऊन हो. कॉलेज सुटीवर तू 12 वाजता आऊन आणि रात्री 8 वाजता जाऊन हो. तुम्ही दुकान बंद हो का नाही हो, हो. या कंडिशन मी नोकरीला होतो. हा. अच्छा. अच्छा. तर मग व तसेच मोरा आहोत कॉलेजला आहोत पण दुकानमध्ये आजपर्यंत सॅम्पल काढत होतो. हो. मला काहीच अनुभव नाही. हो. या मग असे करता करता मग संध्याकाळी आपलं उथला जावो को 2 वाजता आवो को वो जेवणला जात होतो. हो. पूर्ण पिरियड वर डॉक्टर आहे हो. आणि मला सगळं विचारपूस की करीस. वो काय बोलते, भास्कर तू इथं राहू नको म्हणते, तुला समोर तू राहा म्हणते,
पण तू शिक म्हणते, तुला नोकरीचे फॉर्म भर म्हणते, कुठं सवलत लागत असेल म्हणजे माझ्याकडून आमच्याकडून हा कुठे म्हणजे जायचं असेल काय तर जा म्हणते तू, पण इथं नोकरी जास्त दिवस करू नको म्हणते तू, इथं भविष्य नाही म्हणते, तू इतकं शिकलाय की इथं कसं म्हटलं साहेब पोटासाठी काही करावं लागतंय. तर मग वो ना असे बोलीस का तुला काही बी अशी अडचण रह तर मला सांगू नको, इनला विचार नको, एकदा उत्तर मी देऊ. मराठी थोडस आकर्षक भयो. उन्हें पीरियड में मला स्टाफ सिलेक्शन में पास भय तो टाइपिंग टेस्ट की कॉल आहे, टायपिंग टेस्ट हो बघू. हो तर मग मी हो टायपिंग टेस्ट का इतवारी माच होलसेल मार्केट हो हा इतवारी मा सराफा बाजारात त्या देवी मांडते हो हा उमा सांग टायपिंग इन्स्टिट्यूट होती. हम्म. उमा गए, मी म्हटलं मला एक टाईप रायटर पाहिजे, हो माझा टेस्ट होतपर्यंत तीच टाईप रायटर झाली, हो त्याच्याच वरती मी प्रॅक्टिस करीन. हम्म. मी केव्हाही आलो तरी मला प्रॅक्टिस करायला तीच टाईप रायटर मशीन पाहिजे. तो तयार भर गए, पैसा पाणी भी दे बोला, 30 का 35 रुपये मागितलं तो दे डॉक्टरला सांगे वो असं असं आहे, हम्म. तू फक्त मला सांगून दे आणि ज्या म्हणते, याला कोणाला विचारायचं नाही. हो मग मी तसंच करत होतो. हो कोण टाइपिस्ट टेस्ट में भी मैं पास भय मग वो भी काही लवकर आयो नाही. हो मग तितकं माझ रिझर्व्ह बँक आहे. मी रेल्वे की टेस्ट देवायला गेलो मुंबईला आवता आयो आणि घर लेटर ऐके ना पडे होतो. वो लेटर लेके ना गए रिझर्व्ह बँकમાં, मी टेस्ट वगैरे सगळी भाई, मेडिकल टेस्ट, कॅरेक्टर सर्टिफिकेट, अटरम ज्या काही फॉर्मॅलिटी द्यावं सगळी कम्प्लीट करे. हो आणि मग मी जॉईन भय 1983 मा. हो आणि 83 मा जॉईन करे आणि 3.5 महिना बाद मला सेल टॅक्स ऑडिट डिपार्टमेंट को पुन्हा हो जॉईनिंग लेटर आहे. हो तर मला वाटे की आपण एकोपेक्षा व बरोबर बलक्यानं मी वज्जा जावं को प्रयत्न करे. हम्म. पण मग नातेवाईक मित्रमंडळी का आई वडील न वगैरे मला समजाईस हम्म. का जेव्हा सांग तुमरी जरो था, अच्छा आता तुम्ही मुंबई गए तेव्हा सांग कोण सांभाळा, बराबर आहे. आणि वांकूनपेक्षा पगार एव्हा जास्त होतो तरी हा एक पोस्ट को एक थोडस लालच होती. हा तर मग मी वो कॅन्सल करी जावं आणि मग रिझर्व्ह बँकच पक्को करे. पक्क करायचं. अब रिझर्व्ह बँकमा नोकरी लागेवर तू हो व आपली पूर्ण कहाणी ज्या हा हो मग लग्न होणं, मग पोऱ्यावारी होणं, मग आपलं परिवार सांभाळणं, हो करत करत सामाजिक क्षेत्रमा बी कसे आपलं वावर बघू. एक प्रश्न मंदिमा विचारतो, तुम्ही हा. नोकरी बरं कब लागे बोले? 1983 हो का? जुलै 1983. हा हा 1983 मग वो टाइम में आपला समाज का लगेच लोकमान लागत होता का? हो लागत होता, म्हणजे ज्या इंटरव्ह्यू दिस हो समजा एखादी गुवाहाटीमा गए हो किंवा दिल्लीला गए हो तर अशी काही पोस्ट राहत होती हो की इमिजिएट जरूरत राहत होती. हो आणि शेड्यूल ट्राइब को बॅकलॉग होतो कोणा टाइमला, बॅकलॉग शेड्यूल ट्राइब शेड्यूल कास्ट को बॅकलॉग कम्प्लीट करवं होतो. हो आणि होण्या वेळेस आपलं समाज को व्यतिरिक्त इतर समाज का जे शेड्यूल ट्राइब वाला हा. वो कमी प्रमाणावर शिक्षित होता. हो का? होण्या वेळेस तर नॉन मॅट्रिक तर कोणी बी राहत होता. राहत होता. 8वा 9 वर्ग 7वा वर्गाला नोकरी लागत होती. हो म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटમાં एखादी गड्ढा खोदबो को काम रह हो आणि उन्हें फॉर्म भर दीस, हा. ये फॉर्म ये तर जनरल वाला जे है ब्राह्मण मान तर काही भरणार नाही याला फॉर्म. बराबर भरा तो कोण भरा, जेला पोटकी आगा वोच भरा. वोच भरन. तो वो जाए के ना सांग इंटरव्यू गिन काही नाही, हा. गए का हा कामाला लागून काम को लग रहा क्या, अब भी ज्वाइनिंग, हाँ। तुरंत ज्वाइनिंग. हा अच्छा ये फॉर्म तुमने भरा तो और किसी को बताए थे क्या? हा जे आप वो सांग 50 जागा रहा हाँ. जात होता तसंच एसटी का. अच्छा काही काही दूर आपलं होणं काळमा असे तो मायबाप बी बोल एवढं दूर काय जातस तू, हा. यामा सांगच करणं, हा. पोट भरते नाही यामा सांग की वो थोडस फंडा होतो वेळेस. कोण वेळेस होता? तर वो कोपडे जात नाही, जे जात होता हा वही लाग जात होता. हा ये काबाड कष्ट वाला जो नौकरी हा हा फुल झाडला पाणी देणं, हा. गड्डा करणं हा. असे किंवा कोणतो आणखीन चपराशी को काम याला कोणी जात नाही होता. नाही इतकं दूर काय जावं चपराशी की नोकरी करवं की बराबर क्लास 4 मा हा यो गड्ढा खोदणं, यो क्लास 4 मध्ये असतो. तर अशा 7वा 8वा वर्गाला सहज चौथी को बाद में कोणी भी जात होता, कोणी बी लागत होता. हो काही काही लोकमान मग काम को बोझ को मुळे म्हणजे श्रम जास्त होत होतो, हा. तर काही काही लोक सोडके ना बी आवत होता.
अच्छा अच्छा. वनवेळेस हा. पण आबोवे पस्तारे नाही कारण वो प्रमोशन भी हुए ना मग. हा, मग वो क्लास 3 क्लास 2 हा, असं आहे. तर वो वनवेळेस लागत होता हा पण वनवेळेस बी हा कॉम्पिटिशन होती. होती. एक डी ग्रुपમાં कॉम्पिटिशन कमी होती हा पण सी ग्रुपમાં जास्त होती. जास्त. ऑफिसर तर दूर दूर रहीने आपल्यासाठी हा खूप दूर रहीने म्हणजे एका दुक्का बनत होता. हा જે કોઈ બી બને હા हा ઓના કાળમાં ક્લાસ 3 માં म्हणजे ક્લરિકલમાં लाग्યા ક્લાર્ક બલકે ના हा. वयच मोठा पोस्ट भरतू गया प्रमोशन भरतू. अच्छा बाकी असे डायरेक्ट वाला खूप कमी होता वन वेळेस. अच्छा नंतर मग डायरेक्ट मा बी जावं लागेल. तर ती परिस्थिती वन वेळेस की अशी होती हो. का शेड्यूल ट्राईब मध्ये हा आम्ही जात होतो रे का हो. बी इंटरव्ह्यू देवाला किंवा टेस्ट देवाला हा तर शेड्यूल ट्राईब का जर 100 कॅन्डिडेट आया रहा हा. तो उमासांग 75-80 हलबाकाच राहत होता. म्हणजे ओन काळमा आपलो समाज सुशिक्षित प्रगत होतो सुशिक्षित सुशिक्षित होतो. होतो म्हणजे वन वेळेस की परिस्थितीनुसार. हा हा हा. आजची परिस्थिती मात्र ग्रॅज्युएटला कोणी विचारत नाही. नाही आज बी आपलो समाज सुशिक्षित हा हो. पण आपलो समाज बऱ्या लगेच मोठी विकट परिस्थिती आहे. साहेब मी आबा पुढको प्रश्न लेतो. तुम्ही सगळ्यात पहिले कोणती संघटना किंवा संस्थामा जुळे? सर्वात अगोदर तर रिझर्व्ह बँक हलवा कर्मचारी संघटनाમાં जुळे हा आणि 90 बनी हा. 2002 में मी सेक्रेटरी बने. अच्छा 12 वर्ष को बाद हा तोपर्यंत मी कमिटी मेंबरच होतो. अच्छा. वांकुतला तर आजपर्यंत हा. मी सेक्रेटरी आहोत. अच्छा 2002 आबा बी आब मी सेक्रेटरी आहोत मी. आबा तुम्ही रिटायर व्हाव ना हो तरी पण हो. अच्छा अच्छा आणि इतर संघटना की गोष्ट करून हा तर आमरी ट्रेड युनियन ज्या हा हा रिझर्व्ह बँक आरबीआय एम्प्लॉईज असोसिएशन हा ओकोमा मी बहुतेक सगळा पद हम्म म्हणजे असिस्टंट सेक्रेटरी हम्म अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सेक्रेटरी पण आणि ऑल इंडिया को सेंट्रल कमिटी को मेंबर पण. हम्म ऑल इंडियामा सेंट्रल एज्युकेशन कमिटीमा बी पण होतो मी. हम्म आब नसून हा पण आब बी रिझर्व्ह बँक की एम्प्लॉईज असोसिएशन हा हुकमा मी कमिटी मेंबर हूँ आज भी. हा. बलकन मी रोज जातो. नाही चांगलो काम आहे तुमरो तुम्ही. आणि दुसरं म्हणजे मी संघर्ष समितीतून जोडे आदिवासी संघर्ष समिती एको सोबत भी जुड़े मी एको बाद में जुड़े मी. हा आणि आज की पोजिशन में मोरपुदी संघर्ष समिती की जवाबदारी हा हा ट्रेजरर की कोषाध्यक्ष की. तरी पण आपण किती संस्था मग कार्यरत आहोत तरी आब मी रिझर्व्ह बँक एकूण आहोनच हा आदिवासी संघर्ष समिती में आहोन हा आपली संघटना में आहोनच मी आदिवासी हलवा समाज विकास संस्था में हा आणि राष्ट्रीय आदिम कृती समिती में कोर कमिटी में आहोन. अच्छा पदाधिकारी नसून हा. कोर कमिटी. साहेब आदिवासी हलवा समाज विकास संस्था कब आणि कोणती परिस्थितीमा तुम्ही ना तयार करा? आदिवासी हलवा समाज विकास संस्था या हिरवी नगरमा हा जवळपास 25-30 लोकमान की घर होता. हा एक दिवस असे सगळा एक दुसरा भेटता हम्म असे निर्णय भय का आपण एक छोटस फंक्शन ले बनवा. हा आणि वो निमित्त होतं कोजागिरी को हम्म दिवाळी को पहिले हम्म कोजागिरी को निमित्तानं आम्ही 20-25 लोकमान जमेन हम्म आणि मग 20-25 मा आणखीन 20-25 लोकमान असे 50 लोकमान हम्म परिवार धरकेला वो कार्यक्रम लेणं हो ना. कार्यक्रममा अब कोणला बोलावं थोडस म्हणजे काही माहिती बी भेटी पाहिजे. समाजमा एवढी चळवळ चल रही हो समाजमा आपण आज हिरवी नगरमा वर्धमान नगर कुदी राहतात हो राज्या का लोकांना म्हणजे जाबल देखत नाही कार्यक्रममा कोणी जात नाही आवत नाही बरोबर हा. किंवा आवते कोणी तर एकमेकला सांगत नाही. हो तर असे आपण घरघरमा जायकेन तर सांगणार नाही. मी तर ऍक्टिव्ह होतो. हो तर मी प्रस्ताव ठेवे का आपण 1-2 लोकांना बोला बनवा हम्म. थोडस उनको मार्गदर्शन लेबन आणि आशे साहेबला बोलायना मी. आशे साहेबने सगळी परिस्थिती समजाय की सांगितलं गव्हर्नमेंट की बाजू आपली बाजू हम्म आणि वो कार्यक्रम भय बरं. वो कार्यक्रम भय वरतू लोकमानमा थोडस उत्साह निर्माण भय हा. अरे कार्यक्रम चांगलं भय हम्म. आणि मग वो उत्साह भय वरतू उन्नत निर्णय लिहिन हम्म. का आपण एक संघटना बनायच पाहिजे. तर मग वो संघटना बनावं की रूपरेषा तयार एक मीटिंग ले वरतू ओमसांग डिसाईड करेन ठरायन हम्म. नाव कोणतं ठेवू को काय ठेवू को हा. आणि रजिस्ट्रेशनला टाकू को वो बी. हम्म. मी एक प्रस्ताव दे का आपण बनारण्यात आपण पडतो लहान माणूस आपण काही एक वरिष्ठ नसेल आणि आपली काही पोच नसेल समाजमा बरोबर आहे.
तर आपलं कुठे काहीतरी असे पाहिजे मजबूती का लोकमानको विश्वास आपलं वरतू बसे पाहिजे. आणि बलकेन आम्ही एक प्रस्ताव ठे का सर्वप्रथम संघटनाला रजिस्टर्ड करू, जेणेकरून रजिस्टर संस्था हा असे लोकमानमा मेसेज द्या तर थोडंफार लोकमान आपलं कुठे आशानं देख बरोबर आणि आपलं प्रभाव बी पड सगळ्याला प्रस्ताव मंजूर मंजूर आणि रजिस्ट्रेशन करेन आम्ही अच्छा. 2000 मा. हा आपली या ज्या आदिवासी हलवा विकास संस्था हा एका मेन उद्देश काय हा? मेन उद्देश म्हणजे समाज को आमरो परीनं आमरो उद्देश यो की जे कोणी सदन हा आमरो कमिटी मा वो लोकमान को असे विचार पडे का या एक कास्ट सर्टिफिकेट को भरसा वरतो आपण नोकरीला लागेल आणि येणं माध्यम ना 2 पैसा को अर्निंग होईल न्या तर समाजला आपलं काही देणं हा का आणि देणं हा मग काय दिस पाहिजे. आपल्याला पैसा बी नसेल, लोकमान आपल्याला देणार बी नसेल कारण की आपण एवढं काही रमखा नसेल नाहीये नसेल. तर मग आम्ही असे डिसाइड करेन का आपण 100 रुपये जमा करू को महीना को. आणि वो महीना को 100 रुपये जमा करेन. आजीवन मेंबरशिप ज्या होती 1000 रुपये वाबी जमा करेन आणि मग डिसाइड करेन का बा आपण समाजला पैसा नसे तर कमी पैसा मग आपण कोणता उपक्रम चालू करू शकतो. मग हळूहळू आम्ही विद्यार्थीला फोकस करेन आम्ही मेन म्हणजे आज का विद्यार्थी सरकार का नागरिक बना आज का नागरिक काही काम करना से बराबर तो जीवन चली गए तर आम्ही युवक विद्यार्थी याला फोकस करबो को प्रयत्न करेन आणि वो माध्यम न तपासला आम्ही कार्यक्रम चालू ठेन. पहिलो एक ट्युशन क्लास आम्ही फ्री मा चालू करेन जेको पेमेंट आम्ही देत होतो जे टीचर ठेवतात तो उनका पेमेंट तो वो जवळपास 3 साल चले बरोबर आणि फुकट मा रहनो ना विद्यार्थी का आई वडील आमरो कुदी आकर्षित नाही भया आणि ओको आपला 4थं साल वो ट्युशन क्लास बंद करून लागेल आणि वनच पिरियड मा विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर यो प्रोग्राम आम्ही चालू करेन दरवर्षी. ये बॅकवर्ड एरिया जेवढं बी आहे स्लम एरिया जो हा लालगंज तांडापेठ बस्तरवारी असे ठिकाणं बांगलादेश असे ठिकाणी 1 दिवस को पूर्ण शिबिर आणि मग तज्ञ टीचर्सला मला बोको उनला मानधन देबो को आपण दिवसभर बलावर तुमको खाबो की वगैरे व्यवस्था विद्यार्थी की करबो की. अच्छा. आणि निवड म्हणजे मॅक्झिमम 90% हलवा राहण्या पाहिजे. आपण कोणती शाळामध्ये उनला भी नाराजी नाही व्हाय पाहिजे, उनका दुसरा समाज करेन वय नाराजी व्हाय पाहिजे, उनला भी हुकुमात समावेश करते. पण आम्ही अशी शाळा देखत होतो जे को 90% 75 को भरतू 75% को भरतू आपला समाज का विद्यार्थी आहे अशी शाळा आम्ही निवडत होतो. आणि वो पूरे दिवस को वो परिणाम असे हुए कि वो शाळा को रिजल्ट जो कमी होतो वो बढ़त गए. अच्छा. बढ़त गए. उनकी डिमांड बढ़त गई की आमरो शाळा आमरी भी एक कॅपॅसिटी जेवढी तेवढी. मग युवक मार्गदर्शन शिबिर भी लेन, रोजगार मार्गदर्शन शिबिर लेन आणि असे दरवर्षी हे कार्यक्रम आणि एक कार्यक्रम मुख्य आणि कोजागिरी को कार्यक्रम आज भी आम्ही कायम ठेवा आणि वो कायम म्हणजे याच्यासाठी की आणि ओकोमा दुसरं समाज को कोणत्याही व्यक्तीला एंट्री नाही, फक्त आपलं समाज को कोजागिरी आणि कोजागिरी निमित्त हा कोजागिरी म्हणजे बाहुली आणलो को पूजा करबो को धार्मिक प्रक्रिया नसे. अच्छा. धार्मिक प्रक्रिया नसे. महात्मा सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एको फोटो ठेवो को आणि कार्यक्रम करबो को आणि ओकोमा मार्गदर्शन समाजला पोषक असे मार्गदर्शन करत राहते. कोणतो तरी समाज को एखादी वरिष्ठ माणूसला जे अभ्यासू हा जिला अभ्यास हा अशा व्यक्तीला आणबो को आणि मार्गदर्शन करबो को आणि आपलं संस्था की परिस्थिती संस्था को विकास संस्था को बद्दल माहिती हे सगळं प्रोग्राम होणं ओकोमा चलते. ओको नंतर मग नंतर आम्ही मागको 9 साल भया 9 साल पासला एक उपक्रम आणखीन ओकोमा ऍड करेन. जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिन आणि वो जागतिक महिला दिन पहिलं साल जेव्हा करेन तर फक्त 19 लेडीज होती पहिलं साल.
19 लेडीज होती. मग आम्हाला चिंता वाटवू लागली की 19 एवढा मोठा समाज आहे हा आणि फक्त 19 लेडीज आहे तर कार्यक्रम कसे सक्सेस हो. हो मग ओला थोडंसं स्प्रेड करवं म्हणजे वातावरण थोडंसं बनावं तयार करीन आम्ही. हो आणि हुकुमा आम्ही काही गेम म्हणजे महिलाला म्हणजे बाई मानला जे आकर्षित कर अशो प्रोग्राम करवं खूप आनंद मिळावा. हो रांगोळी स्पर्धा, उखाणे स्पर्धा आणि हुकुमा डॉक्टर जो व्याधी ज्या हा स्त्री मानकी हो महिला की ज्या व्याधी राहते हो म्हणून व्याधी भरतो एखादी तज्ञ डॉक्टरला बोलाय की ना लेडीज जेंट्स जो भी रह हो ओला पला वो आणि 1 घंटा 1.5 घंटा को व्याख्यान वो दूसरो साल ठेन आम्ही पत्रिकामा वो प्रोग्राम सगळं दिसे. हो पत्रिकामा वो संख्या भैगी 3 पट एकदम 60-70 भैगी वा हो आणि तपासलं आजपर्यंत संख्या जवळपास 125-150-200 लेडीज की राहते. अच्छा अच्छा आणि वो देख के ना ये सगळा प्रोग्राम आज होय रे नाही. हो आज जेवढी भी संघटना करण्या हो ये की सुरुवात आम्ही तबच करी होतो तब होत नाही होता हो का. सुरुवात तुम्ही नका हा तर असे योग संस्था को कार्य हा आणि आज आम्ही 25 वर्ष कंप्लीट કર્યા. हो आणि 25 वर्ष को कंप्लीट को एकोमा आज भी आमच्या जोड पैसा नसे म्हणजे जसे बाकी का संघटना जोडा हा. तसे वना प्रमाणમાં आमच्या जोड नसे. आणि तुम्ही ऑलमोस्ट गरीब वस्तीमा कार्यरत हा. होतो. आणि हिरवीनगर बांगलादेश टांडापेठ असो आणि एरियामध्ये. दुसरं म्हणजे जे कोणी आमच्या सोबत जुड्या हा हो. वय बी जास्त सगत नसे हो आणि समाज को प्रति आप लोग को खूप काही देणं हा असे बी नसे. असे. हा आखडतोपणानं देत राहते परिसर अच्छा अच्छा हा. वर्गणी वगैरे. हो. तर वो वर्गणीला भी पैसा आम्ही बचावतो आणि वो पैसा आम्ही जोडा अच्छा आणि अच्छा वो को ब्याज आवते वाकूतलं यो कार्यक्रम करतो ना आपण. हा हा हे वर्षभर जे कार्यक्रम ते 4-5 ते सगळा कार्यक्रम करतो. म्हणजे खरंच तुमचा जे संस्था का जे उद्देश हा खूप चांगला हा. मला सांगो गरीब बस्तीले एक आय पोऱ्या 70% लेते आणि जे आपला नोकरी वर्ग किंवा चांगला एरियामा राहणेवाला जो पोऱ्यामाना हा वो 90% लेते. पैकी कोणतो पोऱ्या श्रेष्ठ तुम्हाला असं वाटलं. मला असे वाटते की 70% वाला जो गरीब को पोरे हा हा वो जास्त श्रेष्ठ एकासाठी की वो गरीब परिवार महा हा. ओला पाहिजे तशी वातावरण मिळत नाही. हम्म ओला सवलत मिळत नाही. जो काही प्रोटेक्शन पाहिजे अभ्यासासाठी वातावरण पाहिजे अभ्यासासाठी मटेरियल पाहिजे वो मिळत नाही. वो स्वयंभू असे अभ्यास करणारा विद्यार्थी राहते आणि ओका 70% म्हणजे 100% आम्ही असे मानतो. हा आणि जो 90% 95% हा तुला आई वडील को सपोर्ट रहते. आई वडील भी शिक्षित रहते कोणतं तरी चांगलं वातावरण मा रहते. हा. माहिती रहते उनको जो पोऱ्यावर तू कसे लक्ष ठेस पाहिजे पोऱ्याला काय मटेरियल दिस पाहिजे हे सगळं माहिती रहते. आणि ट्युशन लाखो रुपये की ट्युशन पण लगावते. हा बरोबर आणि ओको सोबतच वय आई वडील उंगला वेळ पण देते. बरोबर यामा वेळ देत नाही. मायबाप कामला जाते पोऱ्या काय करण्या काही माहित नाही. अभ्यास करण्या का नाही करण्या ट्युशन बरोबर ट्युशन तर राहतच नाही. हा. शाळा का टीचर्स लोकांना कुठे लक्ष देते. हो तर अशा परिस्थिती का जे विद्यार्थी आहे ओला आम्ही गुणवंत विद्यार्थी समजतो. हो आणि असे जोकोमा आम्ही रिझर्व्ह बँक हलवा कर्मचारी संघटना को दिलं आणि एक आणखी संघर्ष समिती को दिलं. एक पोरगीला 2 वर्षपूर्वी 25,000 रुपये देईन ट्युशन की जे 10वी भई वा 76% होता ओला. हो 10वी भई आणि ट्युशन लगावं होतं पैसा नाही होता. आई वडील दुई कामला बहीण वा अपंग होती हो दिमागनं दुई बहीण मान या शिकत होती. तर आमरो संपर्क मा आई वा टीचर्स को माध्यम मी संघर्ष समितीला सांगे का असे असे हा आपण मदत करीच पाहिजे. संघर्ष समिती तयार होई 25,000 रुपये देवला. ओके ट्युशन फी मला वाटते 60 का 65,000 रुपये होती. हो तर आम्ही हुकुमतीला 25,000 आम्ही देईन. हो बाकी का आई वडील न दिस वा पोरगी हुशार नाही बोलता होणारला ऍव्हरेज पण घर की परिस्थिती नाजूक होती. नाजूक होती. आणि ट्युशन आता 50-60 वर ट्युशन बी कोणती चांगली मिळणार आहे. हो लालगंज एरियामध्ये ट्युशन वा बरोबर तर
वा पोरगीला अभ्यास करबो को खूप प्रॉब्लेम होतो कारण की वा ज्या बहीण होती वा हा. अभ्यास करून देत नव्हती बरोबर तर पागल होती वा हो दिमागनं तर वा पुस्तक अशी खिचली होती आई वडील घरा नाही तर काम बी करावं लागलं होतं तुला अशा परिस्थितीला ट्युशन क्लास वाला सांगेन आम्ही हम्म. का याला तुम्ही थोडस जागा उपलब्ध कर दे अभ्यासासाठी हो म्हणून पूर्ण सहयोग करीस सहयोग करे वर तुम्ही नाही बरी तरी घर की परिस्थिती अनुसार हम्म. वो बर्डन रहतेच हो वा पोरगीला पर्सेंटेज कमी आया 59% आया अरे ठीक बलबन होला 59 म्हणजे 10वीमा छात्र होता हो अशी परिस्थिती 12वी कठीण विषय रहते तर आवा काहीतरी बीबी वगैरे लिहिसा होता ओको नंतर एक लालगंज माच राष्ट्रसेवा विद्यालय कुंभारपुरामा होती हो ओको बाजूला पराते बलकेना एक परिवार हा हो नवरा मरे हो लेडीज फक्त वा कपडा शिवते वो काही ओला तेवढं काही उत्पन्न नसे बरोबर आणि मला वाटते छोटीशी रूम हा 8 बाय 9-10 की रूम पुरानो जमाना को नहीं का हम्म, हम्म. ये असे काडी को 18 असे वांकूतले एक सीडी थोडीशी हम्म. खालत्या स्वयंपाक भरतो कपडा शिवको अभ्यास करबो एवढीशीच जागा वर सगळं तर आम्ही मला सांगीस टीचरनं का बा असं अशी परिस्थिती ह्या आणि 1,30,000 रुपये फी ह्या की ट्युशन ट्युशन की गजानन ट्युशन क्लासेस माल भरतोची हा हा आम्ही जायकेना भेटन होला गरीब हा एवढी फी तुम्ही बाकी का विद्यार्थी को दिलेले हो हा पण या विद्यार्थीला थोडस कन्सेशन देऊ सवलत देऊ तर ओना 80,000 करीस हम्म. 80,000 करीस मग 80,000 करे भरतो मग आम्ही रिझर्व्ह बँक हलबा कर्मचारी संघटनामा निर्णय लेन असे का बा आपल्याला काही देणं हा हम्म. तो ना पोरगीला मदत करीच पाहिजे हम्म. बिना ट्युशन वर्गा 95% मार्क आया हम्म. आणि वो भाई पण हुशार आहे आब 10वी मा यांचा हम्म. हम्म. आणि वा 12वी मा गैया आणि वो 10वी मा तर अशा परिस्थितीमध्ये मला काही मदत करीच पाहिजे तर आपण 40,000 की मदत होला 50% तरी करीच पाहिजे हा तेव्हा मदत आम्ही ओला करेन वा यामा बी डायरेक्टली देणं को हातमा कुंको हो पोरगी को हातमा किंवा माय को हातमा हो वा बी 25,000 देन ट्युशन मा जायकेन देन हम्म. वो की रसीद अमृत संस्था को नाव न देन हो आणि रिझर्व्ह बँक को भी तसेच करेन 20,000 पहिले देन 20,000 नंतर देन वा लेडीज खूप खुश हुई हम्म. हम्म. खूप खुश हुई वा का मोरो काही संबंध नाही मोर मी ओळखत नाही वय मला ओळखत नाही हा 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 तरी पण मुन्ना मला मदत करीस तर आम्ही एकच बोले हम्म. तुमला मदत भैया याच मदत दुसऱ्याला दुसऱ्याला भविष्यामध्ये खूप चांगलं उत्तर द्या तुम्ही नाही हो आणि खूप चांगली तुम्ही कार्यरीती आहात या समाजला एक दिशा दर्शवणारी आहात साहेब मी पुढको प्रश्न लिहून आपण किती साल पासले आपलो हलबा समाजसाठी चळवळ करेन मी चळवळमा 11वी में होतो तपास करना हलबा समाज की चळवळ हम्म. जब ये 40 दिवसों का 42 दिवस को उपोषण होतो हो उन्हावेळेस बी करावं मी हो उन्हावेळेस 11वी में होतो मी हम्म. आणि पूर्ण नागपूर पेठे होतो हो नागपूर पेठे होतो आणि ऑब्विसली आणि आम्ही 11वी म्हणजे किती साल को 19 साल को निकाली हो 18-19 साल को 17 तर आम्ही काही एवढं पण एक रूमरूमी होती वा आपल्या समाजसाठी हम्म. तर मी काय करे की बस्ती का लोक म्हणजे तरुण बरोबरी का हा हा वय सगळ्याला जमा करेन आम्ही हा हा आणि टेलिफोन एक्सचेंज उद्याच राहतो तुम्ही कर्मा मैदान हा किरायनं तर टेलिफोन एक्सचेंज पाचला तर उद्या लकडगंज उद्या हिरवी नगर पर्यंत हा हा पूर्ण परिसर आम्ही लाठी काठी लेकेला निकर बोका दगड लेकेला थैलीमा दुकान बंद को आदेश अज्जाला भय का बंद करो बंद करो बंद करो बंद करो बंद करो करत द्या बघू सगळं पूर्ण बंद कर बघू आणि असे करता करता काय भय हम्म. की आम्ही बंद करत 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 तर गए हा आणि जेव्हा कृष्णा खोपडे राहते मालूम आहे का हा सुभाष पुतला जो सुभाष पुतला. उमा सुनील हॉटेल आहे हो हो. बाजूला बरोबर 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 सगळ्यांना बंद करीस आम्ही आमरो एकना पंजाबी लोकमान में तलवार वगैरे काढ तरी आम्ही दगड मार मार केलं उनको गॅरेज बंद करवा लगाय सगळं हा उमा सांग पोहोचे उमा पोहोचेवर तू बंद करवाला लगाय तू न काय करी आम्ही अंदर होतो बंद करू बोलके काउंटर वर तू गए हा. आणि शटर बंद कर दी सोना हम्म. आम्ही 4 जण अंदर चली भाई गए आणि बोला
कोना वेळेस वो चोंगा वाला फोन होतो हाँ टेलीफोन हाँ हाँ वो फोन करीस लकड़गंजला અને આમલા ઘેરલીસ બાકી લોકો પર આવી ગયા पर है क्या? આમી 4 જણા અંદર 4 જણા અંદર ભઈને આમી અને લકડગંજમાં આમલા वो पिंजराમાં ठेवी दीस हाँ अब मालूम भाई के सगळी खुदी का असे भय बोल के ना तो कमी से कमी 400-500 लोगों को मोर्चा है वहाँ हाँ 2-3 घंटा को बाद में हाँ का आणि आमला सोड दीस हाँ पण आमरी म्हणजे काय होतं कंप्लेंट भई वा जमानत देखायची मग केस वेस मग वो अंतुलेने वो सगळी केसेस वापस लेवलला सांगितलं वो वापस भई वो काही परिणाम आमरो तुम्ही मी तपासलंय ना आंदोलनमा सक्रिय राहतो 2011 म्हणजे 11वी पासले 11वी पासून 11वी पासले तर हे तपासलं तर आजपर्यंत हाँ पण मी कभी फ्रंट साइड में आए नहीं अच्छा प्रयत्न करे नहीं मी फ्रंट साइड में आबो हा आजपर्यंत आपलो हलवा समाजसाठी खूप मोर्चा निघल्या एकोमा सगळ्यात मोठो मोर्चा कोणतो सालको होतो एकोबा सगळ्यात मोठो मोर्चा मोरो असे पूर्ण परफेक्ट मालूम नसे हा पण 83-84 को मोर्चा वो जो होतो हा वो जबरदस्त मोर्चा होता दिंडी मोर्चा दिल्ली मोर्चा दिंडी 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 हा जेकोबा आपलो हरिबापू वेळेकर जो आपलो महाराजा हा उनको नेतृत्व में होतो अच्छा महाराज रे की ना उन्ना सुद्धा नेतृत्व हा करीस नेतृत्व बरोबर होण्या वेळेस आपलो समाज का जे गुरुवर्य हा खापा वाकोडीवार हे हा. सगळ्यांना इनिशिएटिव्ह लिहिली होती हम्म. इनिशिएटिव्ह एकासाठी का लोकमार को आपलो समाज म्हणजे धर्मप्रेमी हा धर्मप्रेमी हा आणि लोकमान को आपलो बऱ्या भरोसा हा वन एकानं बा ये लोकमानला कमीत कमी इंकी तरी लाज ठेवा गव्हर्नमेंट हा इंकी तरी ऐक वो ना दृष्टिकोन उनला सामने करेन हा उनला सामने करके ना इंदिरा गांधी पर्यंत पोहोचा भी हुए इंदिरा गांधी पर्यंत पोहोचा हुए इंदिरा गांधी सोबत आमने सामने महाराज वगैरे बस के ना चर्चा भी भई है रामेडा वगैरे तो वो एक मोर्चा मी देखे म्हणून 1983-84 1904 परफेक्ट मला मी वर्ष सांगू शकत नाही हा हा पण वो मोर्चा दिंडी मोर्चा बोलके ना होतो अच्छा अच्छा आणि ओकोमा नेतृत्व होतो हा संत मानको होतोच पण संघटना बोलके ना आदिवासी संघर्ष समिती होती अच्छा अच्छा तर पुढको प्रश्न लेतून साहेब 2023 को जो आंदोलन भयो अब ओको बारे में आप लोग काय मत हा ओको बारामा नियोजन कमिटी में मी होतो अच्छा अभय धकाते सोबत मेरा काम करे हो नियोजन कमिटी को मेन वो होतो हो सेकंड मी होतो बाकी का लोकमान मी सपोर्टला होता हो पण अभय धकाते आणि मी वो मला नेहमी सोबत ठेवत होतो हो जो काही करवो को हा वो रूपरेषा मला सांगत होतो हो उन अनुसार वो नियोजन को जो कार्य हा उन कार्यमा मोरो मला असे वाटते की मोरी सक्रिय भूमिका होती अच्छा इवन अभय धकाते उपोषणला बसणार होतो एकी माहिती कोणला नाही होती पण मला एक थोडस इशारा दिस होती अच्छा प्रसंगी मी बसू शकतो हा हा तर वो एक नियोजन को कार्य मोरो हातमा होतो वो करेन आणि पूर्ण जेवढा बी डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे निदर्शन नारे निदर्शन कार्यक्रम सगळा कार्यक्रम मी होतो मोरो नेतृत्वमा श्रीकृष्ण नगर नंदनवन भाग जो हा उमासंग मोरो नेतृत्व उमासंग होतो कारण की वकी जबाबदारी मी लेतो अच्छा अच्छा 2023 को आंदोलन में अभय धकाते अनशन भऱ्या बसे होतो हो तुम्हाला काय वाटते वो सक्सेस भय का नाही नहीं सक्सेस नहीं भय सक्सेस नहीं भय वो म्हणजे उनको उपोषण बसनो सक्सेस नहीं भय ज्या म्हणजे आपणला उपोषण आमरण उपोषण भरतो बसेवरतो सरकार जेवढं आपणला वेटेज देवायला पाहिजे वो वेटेज दीस नाही म्हणजे सरकार की मगरुरी होती हा आपलो दोष नसे कुमा आपलो आंदोलन करवो को पाटा आंदोलन सक्सेस पण भय आज को परिप्रेक्ष्य में आंदोलन 100% सक्सेस आओ आज की ज्या परिस्थिती हा लोकमान निराशा को पीरियड में आज की परिस्थिति में निराशा लोकमान में आशा नसे काही हो असे निराशा को विपरीत परिस्थिति में भी वो आंदोलन सक्सेस भय ये मोर मत अच्छा पण 2023 में भी 23 को जो आंदोलन भयो ओकमा काहीतरी अशी चूक भई रन जेको मा आपली मागणी पूर्ण करता आई नाही
काय काय अशी वाट नाही, चूक राहिली? मागणी पूर्ण करता आई नाही असे आपण कुणाला बोलवू शकत नाही. हा. कोणतीच संघटनाला बोलवू शकत नाही. हम्म. सगळी संघटना सक्षम हा, हो. सगळ्या संघटनाला अभ्यासू हा, हम्म. अभ्यासू लोकमान हा. एवढंच हा की मृत्यूभय माणूसला हो. गंगाबाई घाटवरती लेखबुक हा. हो. तर कोणी अज्जाला लेगा, कोणी वज्जाला लेगा. म्हणजे दिशा वेगवेगळी राहू शकते, बराबर. सोच वेगवेगळी राहू शकते. हो. तसेच अनेक संघटनाમાં सोच वेगवेगळी, पण बराबर. शेवटी समाज को भलो करणं योच उनको उद्देश हा. बराबर. कोणती संघटना रो, हो. सरकार कोणती प्रश्न मांडताना मला असे वाटवू शकत नाही हो. का यो मी चुकी को मांडले ना हो. वो को परी नको मांडवते. हम्म. बलके ना मला वाटत नाही का आपली कामाक चूक भैया. हम्म. प्रश्न यो हा की जोपर्यंत सरकार हो. आपलं मनमा आणत नाही का यानं समाजला आमला देनो हा, हो. न्याय देनो हा, तोपर्यंत तुमरो प्रश्न किती बी आंदोलन करलं तरी प्रश्न काही सुटणार नाही. हम्म. कोणी तुरम का आयजा तरी सुटणार नाही. हम्म. कारण की सरकार दरबारमा हम्म. जे लोकमान बस्या हम्म. आणि उनको आजूबाजूला जे लोकमान बस्या हम्म. वय आपलं फेवर का नसे हो. बरोबर आहे. का. आणि बलके ना प्रश्न सरकार जब मन भरतू जो मुखिया जो हा हो. वो ना जर बल्दिस हम्म. का काही हो जा मोरी सरकार चली जा चल जा, हो. ये मोर विड्रॉल ले ले तरी चली जा, हाँ. पण मी इनको काम करू तरच काम होऊ शकते, हम्म. अन्यथा नाही होऊ शकत. ठीक आहे साहेब. अब मला एक सांगू, सरकार कोणती बी आहे हो, फक्त आश्वासन देते. बरोबर. हा. एको बरत्या आपण काय बोलणं चाहतो? उनको काम हा आश्वासन देणं. सरकार को कामाचे आश्वासन देणं. हो. आपलं काम हा प्रयत्न करणं. हम्म. कारण की प्रश्न नाही सुटे. हम्म. कोणती पक्ष की सरकार आहो, हम्म. हे सामाजिक प्रश्न हा. हो. आपण काही होणं सरकार को माणूस नसेल. नाही. आणि सरकार म्हणजे उको काम हा प्रश्न सोडवणं. हो. आपलं काम नसे प्रश्न सोडवणं, आपलं काम प्रश्न मांडणं. मांडलं. बरोबर. हा? हम्म. तर आपण जेव्हा मंडावतो हो. तेव्हा आश्वासन देते हो. आणि म्हणून आश्वासन को आशा भरतू आपण आपली कार्यप्रणाली चालू ठेवतात. बराबर. कामाक भी कार्यप्रणाली आज भी कार्यप्रणाली चालू आहे. आज भी काही काम थांबे नसे. कोणाला माहित होते, कोणाला माहित होत नाही. बराबर. काही गुप्तपणा नाही होते, कारण की गुप्तपणा एकासाठी की कोणी आपलं विरोधમાં गया नाही पाहिजे, असे बराबर. बी राहते. बराबर. तर होणं एकानं प्रश्न सुट की नाही सुट हम्म. यो नंतर को प्रश्न हा. पण प्रश्न सुटच हम्म. एकासाठीच प्रयत्न करणं. बराबर. समोर बी असा चळवळ आणि आंदोलन होऊन हो. ओकमा आपलं समाजनं काय रूपरेषा तयार केलीच पाहिजे? आज रूपरेषा समाज की ज्या परिस्थिती हा, कोणी किती बोलत राह पण समाज की भूमिका आज आंदोलनात्मक नसे. हम्म. म्हणजे येणं 23 को आंदोलनमा आम्ही चांगलो अनुभवले आहे. हा. कारण की सकाळी 7 वाजतापासून तर 11-12 वाजेपर्यंत होण्याच्या कामમાં फिर्यान हो. 3 महिना. हो. ते चांगली परिस्थिती आम्हाला माहित आहे. उको कारण दुई वर्ग निर्माण भया. हम्म. दुई वर्ग को कारण तुमरं आंदोलन सक्सेस हो एकी शाश्वती नसे. हम्म. आणि आंदोलन सक्सेस भय नाही तो की दखल सरकार लेणार नाही. हम्म. बरोबर आहे. राजकीय अस्तित्व आपलं खतम भई गया. हम्म. राजकीय अस्तित्व राहतो तर सरकारला आपलं कधी लक्ष केंद्रित करवला भाग हो. होतो. वो भी नसे आपलं आपण वो भी नसे. राजकीय ताकद नसे, हो. सामाजिक शक्ती नसे, आर्थिक शक्ती नसे. तुम्ही कुंकू वर्षावर आंदोलन करणार आहोत. आंदोलन किती सक्सेस होणार आहात. दुसरं म्हणजे हम्म. ही आपली गोष्ट आहे हम्म. की अब सांग तुमरा विचार मला पटत नाही, हो. मोरा विचार तुम्हाला पटत नाही. बराबर. ओको भी वो जनता जहा भ्रमित होते. बराबर. आकाश का विचार मला नाही पटणार, चिचघरेला का विचार आकाशला नाही पटणार. हो. तर जनता जो हा हलबा समाज जो हा हो. वो भ्रमित होते का योको बरोबर आहे का योको बरोबर आहे. बराबर. आणि ओकोमुळे आंदोलन बी आपलं सक्सेस होत नाही. बराबर. बल्कि ना जो भी आंदोलन करवो का देख आपली भूमिका काय पाहिजे, लढबकी पाहिजे. लढबुकी पाहिजे. कारण की तुम्ही लढो जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत तुम्हाला यो कार्य करणं हा. बरोबर. हा. एक पिढी गई दुसरी पिढी आहे ना हम्म. भाई अब तीसरी पिढी हा.
अब बराबर तीसरी आहे. पिढी को हातमा जा हो. आज सरकार जाणारच आहे जाणारच. कोणी कोणी नेतृत्व करत खरंच करीत बी पाहिजे करीच बी पाहिजे कारण की तुमरी पिढी को बादमा नवीन पिढी अशी तयार नाही पाहिजे. एको सोबत आंदोलनमा काय कमी हा आपली कामाची चूक हा एको सोबत हम्म. आर्थिक सामाजिक विकास कुदी बी लक्ष देवची गरज आहे. गरज आहे. बरोबर हा नुसतं आपण आंदोलन करके ना आपल्यासाठी मागणं आपलं अधिकार आहे हो. बलके ना मागणं नाही पण वो भेटत नाही बलके ना ओकोसाठी लटक के ना बचबो को नाही हम्म. तो जे सामाजिक क्षेत्र में जे काम करने वाला हा उनको कर्तव्य म्हणते ना कर भी रहे ना बरोबर पण आपण एक समाजला दिशा देवाला एक असे कुठली ठोस कार्य भय नाही आहे. बरोबर ना आपलं समाज की एखादी चांगली कोणती संघटना की शाळा नसे हो कॉलेज नसे बरोबर इंजिनियर कॉलेज नसे हम्म. लॉ कॉलेज नसे आणि आज आपण देखतो आपलं मंगल आपण एवढं सांग 300 साल पासून नागपूरमा विदर्भ वास्तव्य आहे. हो आपलं मंगल आहे मारवाडी गुजराती सिंधी पंजाबी हो इनकी इंजीनियर कॉलेज हा इनकी मेडिकल कॉलेज हा हो. इनकी महाविद्यालय हा शाळा हा हॉस्पिटल हा हम्म. मोठा मोठा लॉन हॉल हा ना आपण झिरो हा नजवी खरंच तुमरी गोष्टमा 101% सत्य आहे. आणि एको खरोपणा. आज आब तरी लक्ष देणं गरजार लोकांसाठी आजको परिस्थितीमा जे कोणी हा आब आम्ही लोकमान हम्म, हम्म, हम्म. सर्व्हिस क्लास हो वय एकोमा लक्ष देव की गरज आहे कारण की वयच पैसा पुरवू शकते वयच आर्थिक मदत करू शकते बरोबर आणि उनको मुळेच काहीतरी घडवू शकते बरोबर वय मदत करते हो. मग दुमत नसे पण मदत अद्यापही करीच पाहिजे थोडस म्हणजे ज्या काही संघटना कोणतं उद्देश लेके काम करणे हो तो वो उद्देश पूर्तीसाठी मला आर्थिक मदत शिवाय कोणतं कार्य होऊ शकत नाही बरोबर बिना आर्थिक मदत न सगळा सोंग करू शकतात हो. पैसा को सोंग कोणी करू शकत नाही. बरोबर धन्यवाद साहेब अब मला सांगो आपलो हलबा समाजमा अनेक संस्था संघटना हा तुम्हाला काय वाटते उंकुमा मतभेद सुरू हा काय करीच पाहिजे नाही मतभेद नाही बोलता हो तुला हम्म. आपलं विचार मांडणं आणि मला आपलं कमिटी को अंदरमा किंवा आपलं संघटनावा कोणी क्रॉस करत राह हम्म. मला विरोधाभास किंवा मतभेद नाही बोलता हम्म. व आपण जो काही बोल रहे हम्म. तुला नाही पट रहे वो क्रॉस करने हो हो पण संघटनामा अशी प्रोविजन रहते जो बहुमत न भय हो वो कार्य करवं लागते बरोबर अरे जेको मत हा आणि वो मत प्रमाणे भय नाही तो ना नाराज व्हायला नाही पाहिजे बरोबर सगळा को सोबत राहायला पाहिजे कारण शेवटी संघटना हे सर्वोपरी आहे हम्म. सर्वात वरतू नाव कोणको हा संघटना 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 हा बलके ना मी हम्म. होऊन संघटना हा बलके ना कार्यकारिणी आहे संघटना म्हणजे समाज आहे बरोबर बलके ना संघटनाला आपण डोळ्यासमोर ठेवू नजर को सामने हम्म. हम्म. आणि जो काही निर्णय भय मला नाही पटत हा. राह पण वो न पटणोला बाजूला ठेके ना हा. उमा सहकार्य करणं आणि वसा सहकार्य होते सगळ्या संघटना व्यवस्थित चलते मतभेद वो होणारच हा आपण बरोबर. जेव्हा आवतात एकत्र तर सगळा का मन मत जे हा सारखा राहू शकत नाही. नाही मला वाटते अशी भय पाहिजे मला वाटते अशी भय पाहिजे मला वाटते अशी पाहिजे पण हुकमावी सर्वानुमते जो हो हम्म. हम्म. मला महत्व आम्ही पण देवायला पाहिजे बरोबर मला मतभेद नाही बोली जात हा आणि मतभेद कमाक नसे बल्कि ना संघटना भी चल रही है आज 25 साल सगळ्याला हो रहे हैं श्रीनगर की यह संघटना हा हो. नगर बोला भी इन साल 25 है साहेब आपण मला सांगो आपली ज्या संस्था हा आदिवासी हलबा समाज विकास संस्था या 2024-25 मा रौप्य महोत्सव है आपली संस्था को यो कार्यक्रम मा जवळ तुम्ही ना बीजेपी का सर्व नेता मानला बोलायो एको मंगो को काय उद्देश होतो बीजेपी का को प्रश्न से हुकुमा प्रश्न ये होतो की ये जे नवीन निर्वाचित होता हा नवीन निर्वाचित होता हम्म. आणि ये लोकमान जो आंदोलन भय हा वो ना वेळेस का हाजीर हुबा भी नेता होता ये हम्म. बरोबर आहे हम्म. उद्देश यो होतो की एवढं मोठं आपलं स्नेहमिलन होय न्या हा लोकमान आव हा तर हे काहीतरी यमा सांग आपल्याला सांग कमिटमेंट कर हम्म. कारण सत्ता कोण की या बीजेपी की बीजेपी की
मागवू कोणला हा बीजेपी बीजेपीला. आम्ही उको दुसरो माणूस जर बोलायला एखादी हा जर बरवेला बोलायला हा बरवे आपली सांगतो हो आणि ओकमा मतभेद होता तो कार्यक्रम सुव्यवस्थित होबाला अडचण जाते. हो हा आणि उद्देश काय उनला बोलवू उद्देश होता बीजेपी बलकेना नाही. बीजेपी असे साहेब मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हो बीजेपी बलकेना नाही हा यो सामाजिक प्रश्न सोडा जो जेको कुदी मंडावणार हा 5 वर्षपर्यंत हो वो उद्देश्य ठीक है ना आम्ही बोला है हमरो काही उद्देश्य नसे का उनको जवळ जाए के ना उनको पक्ष की तिकीट मागवो किया हाँ. या उनको पक्ष में जाबो का असे काही नसे. पहिलो म्हणजे आदिवासी हलवा समाज विकास संस्था की एक कमिटमेंट हा जे भी कमिटी में हा कि जे भी ये संस्था सोबत जुळ्या जितका भी लोकमान उनको सोबत कमिटमेंट हा की आम्ही एकोमा कोणतोही राजकीय पक्ष आणणार नाही. कार्यक्रम बोला बघू अलग भाग आहे हो पण कोणतोही राजकीय पक्ष बद्दल हो यामा वादविवाद होणार नाही ओकवरती चर्चा होणार नाही. धन्यवाद साहेब. अब शेवट को सेकंड लास्ट प्रश्न. आपली ज्या आवणारी नवीन पिढी हा आपण ओला काय संदेश देणं चाहतो. आवणारी पिढीला जे अगोदरच सदर हा उनला मार्गदर्शन करने की गरज नसे. संदेश भी देने की गरज नसे. ऑलरेडी उनको पायवा मजबूत हा बॅकअप हा आई वडील को बॅकअप हा आर्थिक बॅकअप हा उनला वय आपलं मार्गाने चलवला मोकळा हा आणि उनला दिशा पण भेटी जा. हो पण जो लोअर कॅटेगरीच्या लोक म्हणा आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या हा आज सवलत नसे उनला भी मुख्य प्रवाह आणणं आवश्यक उगोसाठी आई वडील न थोडस त्याग करके ना आपला जे पोऱ्यावरी आहे उनला मुख्य प्रवाह आणणं की कोशिश प्रयत्न करीच पाहिजे. कारण की जग यो कॉम्पिटिशन को हा नवीन टेक्नॉलॉजी को हा नवीन टेक्नॉलॉजी सही महिनावा नवीन टेक्नॉलॉजी आवत राहते. उको ज्ञान भी ओला भय पाहिजे तबच आपण येणं जगमा येणं समाजमा आणि येणं देशमा टिकवू शकतात. आणि ओकी दिशा निश्चित कर्मासाठी समाज का लोकमान प्रयत्न करणे ओकमा आणखीन भर पडी पाहिजे आणि उन्न बी ओको फायदा लीस पाहिजे. नुसतं म्हणजे कोणी स्कॉलरशिप वाढ मी असे बी देखील कोणी स्कॉलरशिप वाटते स्कॉलरशिप संख्या राहते पण एक विशिष्ट उनला मार्गदर्शक असे कार्यक्रम राहिले पण उमा काही भेटत नाही उमा संख्या कमी राहते. पण अब इतको मग अशी लगेच संस्था अशी वाटणे आपला समाज की किंवा संस्था आपल्या लोकमानला निवडते न उनला पुरस्कार देते. वा उनकी कार्यप्रणाली राहू शकते. आपण हुकुमा काही बोलू शकत नाही. उनकी निवड करव की प्रक्रिया कशी आहे हर प्रत्येक संस्था की निवड प्रक्रिया वेगळी वेगळी राहते. बरोबर. हुकुमा तुम्ही बोलो किंवा कोणी बोलो उनला जोर देऊ शकत नाही का तुम्ही उनलाच का पुरस्कार देऊ. कारण की वो उनको पैसा हा उनकी नीति है उनको विचार हा उनकी वा कार्यप्रणाली है. पुनः कार्यप्रणाली को उनको कमिटी में जैसे भी डिसाइड होत रहा तसे वो करा ना. एकटो तो माणूस को डिसाइड नाही रहतो वो को बलके ना वो को मग आपण मी तेवढं बोलवू शकत नाही उनको बारामा. पण आज लगेच जरा करण्या मागको 30-35 साल को तुलना में आज है ना 10 साल पास में देख रहे हो समाज को भी शिक्षित लोकमान लक्ष दे रहे हैं आवर्जून करके ना ओला मदत भी भेट रहे हैं. ज्या काही संघटना काम करते ओला मदत भेटते कमी जास्त भेटते आम्हाला कमी भेटत तर कोणाला जास्त भेटत उनको प्रभाव जास्त ना बल्कि उनला जास्त भेटते पण कर रहे हैं आणि वो को परिणाम भी दिस रहे हैं. आज रिक्शा चलाने वाला को भी पूरे कॉन्वेंट में जा रहे हैं. यह एक दिशा हा बराबर समाजला दिशा हा येणं दिशाला चले पाहिजे. यो जो मोरवाच को एकोमा उनला मार्गदर्शन हा आणि संदेश हा आणि तुम्ही बोलत होतो नवीन पिढीला राजनीतिक आणि राजनीती आणि सामाजिक दृष्टिकोन कुठे लक्ष दिस पाहिजे. राजनीतिक एकासाठी सामाजिक एकासाठी की सामाजिक दृष्टिकोन तुम्ही ठेवो तर समाज प्रगत हो. राजनीतिक दृष्टिकोन ठेवो तर सत्ता मारो आणि जेव्हा सत्ता मारो तेव्हा तुम्ही काहीतरी करू शकतो. तुमरो हातमा सत्ताशिवाय काही करू शकत नाही. सत्तामाच नियम बनते. बराबर. सत्तामाच फंड राहते. सत्तामा कार्यक्रम की क्षमता राहते आणि वो आदेश देऊ शकते
मी फक्त समाजમાં काम करून हा. तर मला मी आदेश नाही देऊ शकत. हम्म. मी फक्त कार्य करत राहील. वो आदेश देऊ शकते. असे भय पाहिजे, तसे भय पाहिजे. हा. आणि जशी तुम्ही राजनीती आणि सामाजिक क्षेत्રમાં तुम्ही भले ओनो इन्वॉल्व રહેલી पाहिजे वशीच क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्રમાં हा. बी एक सांस्कृतिक- पॉइंट आहा हा. का ओकोमा बी रहने साहित्य हा साहित्यिक हा तर ओकोमा वो समाज सामने नहीं पडू शकत का बरोबर शकते ना. बरोबर. वो सामाजिक प्रक्रिया को पार्ट हा. वो हम्म. सामाजिक कार्य म्हणजे सामाजिक कार्यમાં कवी हा, लेखक हा, सांस्कृतिक आणि साहित्य सांस्कृतिक साहित्य जिकोमा हा उकोमा आपण गय पाहिजे. उकोमा जावसाठी आपणला कोणती तरी प्रेरणा बी द्यावं लागेल. कारण एवढं प्रगत नसेल आपण. आम्ही जो देख रहे ना मोरो लक्ष माझे एवढं प्रगत नसेल आपण. आपणला सर्व समावेशक पाहिजे. मोरो जात को मोरो समाज को असे बोलके चालणार नाही. तुम्ही सर्व समावेशक हो तबच तुम्हाला सर्व ठिकाणं व्हावं मिळेल. तुम्ही आपलं हित तेव्हा साधलो का मग सांगलो. पण तुम्हाला असे बी कॅरेक्टर लेबो का की मग बामण मी मला जेवढं करीस पाहिजे, तेली बी करीस पाहिजे, कुणबी इतर लोकांनाही मला जेवढं करीस पाहिजे. यो कॅरेक्टर आपलं रहणे पाहिजे. तबच यो हलवा समाज प्रगत प्रगत आणि ब्राह्मणला काय बोलतो ना आपण ब्राह्मण लोक म्हणला प्रगत हा व सगळ्यासोबत जुळते आणि आपलं तुंतुना बजावते. अब आकाशला कोणी सामने नाही करणे पण ह्योच आकाश ब्राह्मणમાં રહેતો. आकाश पहा किती सुंदर नाटक रचना करते तो. किती जबरदस्त नाटक रचना केली आहे त्यांनी. किती चांगले नाटक बसवली आहे. मला सांगतो म्हणजे यापासून चर्चा करत एखादी पेपरमा कटिंग जेवर ठेवते सांगते बा आकाशचं मोठं आल्यावर पेपर आपण वाचापडतो भेट का नहीं मेरा देखे आपलो समाज का लोकमान जब अशी काही काम देखते तो 4 लोकमानमा गोष्ट बी नाही करत. हा 4 लोकमानला सांगलो तर सोडो वो स्वतःपुरतच सीमित ठेवते. उनला वो नाराज भी करत रहा. आकाश एक ब्राह्मण आकाश वो कोच ब्राह्मण पटत भी नाही रहा. असं नसे की वो ब्राह्मण खूप पटते असं नसे. भांडण होते होते ना सगळं समाजमा. जेव्हा एखादो इशू गावते किंवा यो आवते तब वह एक होते. वय वो दुश्मनगीन देखत नाही. वय आपसी भय गेलो. तर अशा परिस्थितीમાં आकाशला कशी सामनी द्या. आपण जसे अब गाना को टीव्ही वरती वगैरे हे होते संगीतचे. हा तो वो ना एकोमा देखो तुम्ही ऑब्जर्वेशन करो प्रत्येक स्टेट का लोकमान तुम्हाला सांग रही जजेस वय आपलो स्टेट को गायकला किंवा नाटकमा किंवा डान्स वाला जो रहते ओला वय जास्त मार्क देते. बरोबर भरतू उचालते. साहेब बाबा सगळ्यात शेवटको प्रश्न. हा आदिम रंगभूमी व सांस्कृतिक प्रतिष्ठान यो सांस्कृतिक क्षेत्રમાં किंवा समाजला लेकिन जो काम करण्या उको भरता तुमरो काय मत हा. वोको भरतो जसे आपलो संपर्क जो हा मी तुम्हाला ओळखे 2023 को काही परिचय नाही होतो पण दूर दूरला यो आकाश आहे एवढंच परिचय. बाकी जवळलं काही नाही. मी तुमरो नंबर मी दुसरं जोडलंचले. तुम्ही मला ओळखत राहिले यो मला माहित नाही. पण मी तुम्हाला फक्त ओळखत होतो यो आकाश आणि थोडस नाटक वगैरे रंगभूमीवर तू करते असे चर्चा तुम्ही थोडस ओन टाइमला हायलाइट बी भय थोडं लगेच. तर मोनच वेळेस 2023 मोरो टाळकामा आयो की आपण एक नाटक करीस पाहिजे ना. आपलो 2024 जो रौप्य महोत्सव को वर्ष हा आपण एक चान्स दीस पाहिजे आणि लोकमानमा फ्लॅश व्हाय पाहिजे. वो ना उद्देश ना आम्ही वो तो एक नाटक को प्रदर्शन आम्ही सांग ठेवू को प्रयत्न करेन. लोकमानला बी लगेच आवडे. दुई बी कार्यक्रम आवड्या जे कवी संमेलनमा मी तुमरो एकमा पूर्ण हॉल भरे होतो. आम्हाला खूप समाधान होतो. आणि मोरो मते तुम्ही जो कार्य करणे वो कार्य तुम्ही सतत चालू ठेवायला पाहिजे. ओकोसाठी ज्या काही मदत लागत वा मदत समाजनं करीच पाहिजे. मोरो कुदीला मोरी संस्था कुदीला ज्या काही मदत लागत किंवा आपली क्षमता अनुसार आम्ही करबो को प्रयत्न करबन. आणि
याला तुम्ही कधीच बंद करू नको. हम्म. कितीही विपरीत परिस्थिती निर्माण होईल, भाई. कारण की विजय तबच मिळते हम्म. की आपण परिस्थितीला फेस करतात, हम्म. तबच विजय मिळते. कारण परिस्थिती जेव्हा निर्माण होते आणि वो फेस जेव्हा करतात तर प्रश्न का उत्तर मिळत राहते, बल्कि ना फेस करतात. बराबर. प्रश्न का उत्तर भेट्या नाही तर आपण फेस करणार नाही. उमा सांग माणूस कट हो जाते, खतम. धन्यवाद साहेब, आपण खूप चांगला उत्तर देव प्रश्न का. आम्हाला खूप आनंद भयो. धन्यवाद. आदिम रंगभूमी व सांस्कृतिक प्रतिष्ठान में तुम्ही पहिलो एपिसोड में तुम्ही आयो. अमरो कार्यक्रम ला 4 चांद लाग्या. तुमरो खूप खूप धन्यवाद. तुमरो यो आदिम रंगभूमी व सांस्कृतिक प्रतिष्ठान येणं कार्यक्रमમાં पहिलो एपिसोडમાં मोरसरी को सामान्य व्यक्तीला तुम्ही की निवड करे आणि मला याમાં बोलाय आणि मी जो काही प्रश्न का उत्तर दे उन प्रश्नमा जर समाज कोणी देख तर समाज का कोणी की भावना जर दुखावत रह, मी हे सगळं एकोबद्दल क्षमा मागतो. धन्यवाद सर. धन्यवाद. आदिम रंगभूमी व सांस्कृतिक प्रतिष्ठान को यो पहिलो एपिसोड होतो. पहिलो एपिसोड में माननीय भास्कर चिलगरे साहेबनं खूप चांगला प्रश्न का उत्तर देस. पुढको एपिसोड में पुढको नवीन व्यक्ती सोबत भेटबन. अपेक्षा करबन चांगलो व्यक्ती चांगलं उत्तर देन. आज को एपिसोड में एवढोच. भेटबन आपण लवकरच पुढको एपिसोड में पुढको व्यक्ती सोबत. हलबा पॉडकास्ट, भाषा आपली, लोकमान भी आपलाच. धन्यवाद. जय आदिम. जय आदिम.